आज रविवारचा दिवस. चिमणी उठली, कावळा उठला, पण आपला गोट्या नक्कीच अंथरुणात नाहीये. काहीतरी चुकतंय. मला वाटतं आपण स्टोरीमध्ये जास्तच पुढे आलोय. जरा मागे जाऊया. संध्याकाळची वेळ. घड्याळात वाजलेत 8. म्हणजे आपल्या गोट्याची विचार करायची वेळ. तारक मेहतामध्ये बापूजी कसा हरवला, आजच्या एपिसोडमध्ये बापूजीचा शोध लागणार का, अशा समाजाचे गंभीर प्रश्नांवर तो विचार करत असतो. आणि तेवढ्यात एक मेसेज गोट्याच्या फोनवर येतो. हा साधारण मेसेज नाही, तर समाज आणि ऑफिस कलिगचे विचारधारा बदलण्याची एक संधी आहे. समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारा आणि ऑफिससाठी निष्ठा राखणारा माणूस म्हणजेच गोट्या, असं म्हणून गोट्याच्या मित्राने त्याचं नाव आपल्या ऑफिसच्या पब्लिक गॅदरिंग इव्हेंटमध्ये स्पीच द्यायसाठी दिलं. यासाठी त्याला ऑफिसमधून 2 पेंडिंग ऑफही मिळाले. आता गोट्याला अशी एक स्पीच द्यायची आहे ज्याने कॉर्पोरेट कामगाराचं मनोबल वाढेल. गोट्या समाज परिवर्तनाचा पहिला पाऊल उचलतो आणि ChatGPT वरून स्पीच लिहून काढतो आणि त्याला नेहमी मोटिवेट करणारी त्याची गर्लफ्रेंड चिंगीला कॉल लावतो. Good evening, everyone. Respected seniors and my dear colleagues, it's a pleasure to be in such a supportive team and hard-working team. I love to introduce. असा रिस्पॉन्स ऑफिसमध्ये कोणी देऊ नये म्हणून ChatGPT सोडून तो स्वतःची तल्लख बुद्धी वापरून स्पीच लिहू लागतो. तर गोट्या दिवस रात्र एक करू लागतो. आपल्या बॉस कडून गुड जॉब, वेल डन असे प्रेमळ शब्द ऐकायला मिळतील ही खोटी अपेक्षा मनात ठेवून गोट्याने एक स्वलिखित स्पीच तयार केली. 4 पॅराग्राफ्स लिहिले, पण त्यातून फक्त एकच पॅराग्राफ बोलायचं ठरवलं, कारण बाकीच्या तिघांमध्ये जास्त खरं लिहिलेलं. गोट्याने स्पीच ध्यानी मनी बसवली. ट्रायल म्हणून त्याच्या मित्रांनाही ऐकवलं. मित्रांनी प्रोत्साहन देत म्हणलं की एक नंबर गोट्या भावा, ही स्पीच पाहिजे. आता अंतिम टप्पा. आज आहे बॉसच्या नजरेत बेस्ट एम्प्लॉई बनण्याचा दिवस. गोट्या फॉर्मल्स घालून रेडी असतो आणि त्याच्या मनात एक विचार येतो. स्पीच देताना जर रडू आलं तर रुमाल तर हवाच ना. गोट्या रुमाल घेतो. अरे महत्वाचं राहीलच. आता गोट्या तयार आहे. Oh my God. लोक फुलांचा वर्षाव करणार, बॉस अंगा खांद्यावर घेऊन नाचणार, असे स्वप्नांचे हार गळ्यात घालून गोट्या ऑफिसला निघतो. आणि गुड मॉर्निंग गोट्या. अरे ते स्पीच द्यायची होती ना, ती दिली, भावेशने दिली. अरे यू नो ना, ही इज अ फ्रेंडली गाय. हा पण नेक्स्ट टाइम मी बोललो ना, तूच देणार स्पीच. मी बॉसला बोललोय, तू स्पीच देणार आहेस. हा आणि हा भावेश, अरे कीप इट अप. आलो, चल आलो आलो, चल 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 चल. निराशा गोट्याच्या वाटेला नेहमीच येते. पण तुमचं काय? तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी समजावतो त्याला. गोट्या गोट्या